carboxylic acid. So in case of cyclohexane carboxylic acid contain a very different functional group आणि तो कुठला आहे carboxylic acid. Cyclohexanol has a pK value of about 16. आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. अल्कोहोल्स आहेत जनरली they are going to show कुठली pK value 16. It is less acidic than water. आणि ही जी काही त्यांची pK value आहे they are even कुणापेक्षा लेस acidic आहे वॉटर पेक्षा. It can give up a proton. हे पण प्रोटॉन देतात. It can give up a proton. It can give up a proton, but the proton is much more likely to be bound to the oxygen than dissociated. आपण जर त्यांना एकदम एक्स्ट्रीम सिच्युएशन केली की ते तुम्ही प्रोटॉन रिलीज करा त्या आणि त्याच वेळी these compounds will release their proton. That means this oxygen hydrogen bond is strong as compared to the phenol. फिनॉल इमिजिएटली त्याचा हायड्रोजन रिमूव्ह करतो आणि ऑक्सिजन वरचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तो ते बेन्झीन रिंगला डोनेट करण्याचा प्रयत्न करतो. बट दिस इज नॉट द केस विथ सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेनच्या संदर्भात काय आहे हे जे ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग आहे. सो मच लाईकली टू बी बाउंड टू द ऑक्सिजन दॅन डिसोसिएटेड. म्हणजे त्यांचं डिसोसिएशनच होत नाही. Phenol has a pK value 10 we know and it is considered mildly acidic. Phenol ची pK value किती आहे 10 आहे. It is considered as mildly acidic. Why mildly acidic? Because ज्यावेळी आपण फिनॉलचं कंपॅरिझन ह्या सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ऍसिडच्या बरोबर करू that time cyclohexane carboxylic acid has a pK value 4.9. ऑलरेडी आपण डिस्कस केल्याप्रमाणे जेवढी pK व्हॅल्यू कमी तेवढी ऍसिडिटी जास्त म्हणजे त्यांचा प्रोटॉन इमिजिएटली रिलीज होणार. सो याची pK व्हॅल्यू दॅट इज ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ऍसिड किती आहे 4.9 आहे. सो इट्स ऍसिडिटी इज सिमिलर टू हायड्रोफ्लोरिक ऍसिड HF. जे काही आपलं हायड्रोफ्लोरिक ऍसिड आहे हे स्ट्रॉंग ऍसिड आहे हायड्रोफ्लोरिक ऍसिड. कारण फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे जे काही हॅलोजन्स आहेत त्या 4 हॅलोजन मधला जर आपण त्यांची हायड्रोफ्लोरिक ऍसिड हायड्रो आयोडिक ऍसिड हायड्रोब्रोमिक ऍसिड आणि हायड्रोफ्लोरिक ऍसिड या चौघांची जर आपण ऍसिडिटी कंपेअर केली त्यावेळी हायड्रोफ्लोरिक ऍसिड हा स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि या हायड्रोफ्लोरिक ऍसिडची ऍसिडिटी सिमिलर टू कुठल्या कंपाऊंडची आहे सायक्लोहेक्झेनची आहे. सो compare stability of the conjugate bases. Cyclohexanol, phenol and cyclohexane carboxylic acid. In cyclohexane, the anion formed by the loss of proton is localized on the oxygen. जरी ह्या सायक्लोहेक्झेन मॉलिक्यूलने त्याचा हायड्रोजन रिमूव्ह केला ऍट एक्स्ट्रीम सिच्युएशनला कारण त्यांची पीके व्हॅल्यू किती आहे 16 आहे. सो दे आर गोइंग टू फॉर्म कसला आयन सायक्लोहेक्झेनॉल anion कारण ऑक्सिजन ऍटम वरती कुठला चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. तो जो काय आयन आहे देयर इज नो रेझोनन्स पॉसिबल. ते जे स्ट्रक्चर तयार होत आहे इट इज नॉट रेझोनेटिंग. रेझोनेटिंग नाही म्हणजे त्याच्या आतमध्ये त्यांना पाय इलेक्ट्रॉन क्लाउड इज नॉट देअर टू मूव्ह द इलेक्ट्रॉन्स ऑफ दिस ऑक्सिजन फ्रॉम ऑक्सिजन ॲटम टू दी कार्बन ॲटम. सो नो रेझोनन्स पॉसिबल. आता फिनॉलच्या संदर्भात इन फिनॉल the anion formed by the loss of proton is delocalized. आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे फिनॉलच्या संदर्भात. Phenol is going to show the resonance because there is delocalization of the pi electrons from oxygen to the benzene ring. Resonance structure show negative charge can be shared between the oxygen atoms of the carbon atoms. हे झालं फिनॉलच्या संदर्भात. आणि the third structure will be cyclohexane carboxylic acid. The anion formed by the cyclohexane carboxylic acid is also delocalized. यांच्यामध्ये पण रेझोनन्स आहे हे पण delocalize करतात. This time the negative charge is shared between the two different oxygen atom. But या कंपाऊंडचा काय प्रॉब्लेम आहे there is presence of two oxygen because it is structure of cyclohexane carboxylic acid COOH. carboxylic acid म्हणजे COOH. So here there is presence of C double bond O and OH.
याने पण हायड्रोजन रिमूव्ह केलं दॅट टाइम त्यांचे जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते कुठे शेअर होणार शेअर्ड बिटवीन दी टू डिफरंट ऑक्सिजन ॲटम. Resonance delocalization plays a clear role in stabilizing the conjugate base formed after loss of proton. Despite the similar bond polarity in the cyclohexanol and phenol, the proton is much tightly bound in the cyclohexanol. जर आपण ह्या तिघांचं कंपॅरिझन केलं सायक्लोहेक्झेन, फिनॉल अँड सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ऍसिड तर त्या केसमध्ये the proton is tightly bound in the cyclohexanol. The greater stability of the phenolate ion compared to the cyclohexanide ion make it easier to remove the proton from the phenol. The atom onto which the charge is localized still plays major role in stability. So, in case of phenol, oxygen atom वरती charge delocalization होते. And in case of this cyclohexane carboxylic acid, दोन ऑक्सिजन वरती तो चार्ज डिलोकलाइज होतोय. So delocalization onto the additional oxygen atom may be more stabilizing than the delocalization of the several carbon atom. म्हणूनच यांच्यामध्ये दोन ऑक्सिजन असल्यामुळे यांचं डिलोकलायझेशन व्हायला इझी आहे ॲज कम्पेअर्ड टू फिनॉल. म्हणून they are going to have more acidity किंवा they are going to show much more acidity than phenol. Okay, so this is all about a comparative study of phenol with aliphatic alcohol. काय काय बघितलं आपण आतापर्यंत फिनॉलचं कंपॅरिझन आपण aliphatic alcohol that is इथेनॉल बरोबर केलं. फिनॉलचं कंपॅरिझन आपण सायक्लोहेक्झेनॉल बरोबर केलं आणि फिनॉलचं कंपॅरिझन आपण सायक्लोहेक्झान कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर केलं. आता नाव नेक्स्ट पार्ट आपण काय डिस्कस करतोय इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट ऑन ऍसिडिटी ऑफ फिनॉल. जर फिनॉलच्या स्ट्रक्चर मध्ये आपण अजून एखादा कुठला फंक्शनल ग्रुप सबस्टिट्यूट केला. ओके, as the acidic nature of phenol is due to the resonance stabilization of the phenate ion compared to phenol. फिनॉल ची ऍसिडिटी का आहे फिनॉल ऍसिडिक का आहे कारण फिनॉल रेझोनन्स दाखवतो. फिनॉल रेझोनन्स का दाखवतो कारण फिनॉल मधला ऑक्सिजन हायड्रोजन ॲटम इझिली विड्रॉ केला जातो आणि ऑक्सिजन ॲटम वरती जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते कंटिन्युअसली डिलोकलाइज होतात. येस ना, ते कंटिन्युअसली डिलोकलाइज होतात म्हणजेच फिनॉल काय दाखवतो रेझोनन्स दाखवतो. So phenol compared to the phenol. Therefore, the presence of any substituent on the aromatic ring which can be stabilized the phenoxide ion will tend to increase the acidity of phenol. म्हणजे जर आपण फिनॉल मध्ये अशी काही फंक्शनल ग्रुप सबस्टिट्यूट केले की जे त्या फिनॉक्साइड आयनची स्टॅबिलिटी वाढवतायत तसे फंक्शनल ग्रुप फिनॉलची काय वाढवणार आहे ऍसिडिटी पण वाढवणार आहे. लक्षात येते the functional group which convert the phenoxide ion or which will stable the phenoxide ion, those functional group will increase the acidity of the phenol. आता असे कुठले फंक्शनल ग्रुप आहेत व्हाय एनी सबस्टिट्युएंट. सेकंड केस असे काही सबस्टिट्युएंट आहेत which destabilizes phenoxide ion destabilizes by increasing the negative charge will decrease the acidic nature of the phenol. आता से दोन केस असणार. फंक्शनल ग्रुप कुठलाही असू शकतो की जो फिनॉल रिंगला एक तर स्टेबल करत असेल किंवा अनस्टेबल करत असेल. सो जे फंक्शनल ग्रुप फिनॉक्सिड आयनला स्टेबल करतात तेच फंक्शनल ग्रुप त्यांची काय वाढवतात ऍसिडिटी वाढवतात आणि जे फंक्शनल ग्रुप फिनॉक्साइड आयनला डिस्टॅबिलाइज करतात दोच फंक्शनल ग्रुप विल डिक्रीजेस दी ऍसिडिटी ऑफ दी फिनॉल. आता असे कुठले फंक्शनल ग्रुप आहेत किंवा कुठले ग्रुप्स आहेत की ते स्टॅबिलिटी वाढवतात आणि स्टॅबिलिटी कमी करतात. इन अदर वर्ड्स द प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. सी प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे जे इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात कंपाऊंड पासून. सो द प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑन द बेन्झीन रिंग इन फिनॉल increases acidity of phenol. So जे functional group
फिनॉल रिंग पासून इलेक्ट्रॉन विड्रॉ करतायत, दोज फंक्शनल ग्रुप विल इन्क्रीजेस ऍसिडिटी ऑफ फिनॉल. सो असे कुठले फंक्शनल ग्रुप आहेत की जे फिनॉल पासून इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात? फॉर एक्झाम्पल, if there is a nitro group substituted on the phenol NO2, it will increase the acidic nature of the phenol. कारण नायट्रो ग्रुप काय आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे आणि तो काय करतो? फिनॉल पासून इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो. Okay, so nitro group substituted in the phenol, it will increase the acidic nature of the phenol. Hence, nitrophenol will be more acidic than phenol, as nitro group imparts negative mesomeric effect. Nitro group impart negative mesomeric effect and negative inductive effect, hence act as an electron withdrawing group. So नायट्रो ग्रुप आपण गेल्या टॉपिक मध्ये डिस्कस केल्याप्रमाणे तो दे आर गोइंग टू विड्रॉ द इलेक्ट्रॉन. सो बेन्झीन रिंग पासून किंवा फिनॉल रिंग पासून तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय. आता इलेक्ट्रॉन विड्रॉ कारण फिनॉल मध्ये काय झाले? ऑक्सिजन वरचे खूप इलेक्ट्रॉन्स त्याच्यावरती कंपाउंड होणार आहेत 2p z ऑर्बिटल त्यांचा स्टेबल करायला, आणि तेच इलेक्ट्रॉन्स जे त्यांच्यावरती कंटिन्युअस रोटेट होत जाणार आहेत, ते कंटिन्युअस रोटेट होणारे इलेक्ट्रॉन्स कोण घेणार आहे? नायट्रो ग्रुप घेणार आहे. आणि नायट्रो ग्रुपने ते इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे तो काय करतोय? त्या रिंगला इट इज गोइंग टू हॅव negative inductive effect, so it is act as an electron withdrawing group. That's why nitrophenol is more acidic than phenol. हे झालं एक नायट्रो ग्रुप सबस्टिट्यूट केला असेल तर. The position of nitro group on the phenol will affect the acidity of phenol. आता काय आपण डिस्कस केलं? नायट्रो ग्रुप फिनॉल मध्ये सबस्टिट्यूट केला तर तो ऍसिडिटी वाढवतो. आता तो कुठे सबस्टिट्यूट केला तर? The position of nitro group on phenol will affect the acidity of phenol. जर first case, जर a nitro group at ortho and para position, जर तो कुठे सबस्टिट्यूट केला तर ortho and para position, withdraws the electron from the hydroxyl group of the phenol by stronger mesomeric effect. जर तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला केला तर तो काय करतो? खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतो. कुणापासून? फिनॉल रिंग पासून. सो ही इज गोइंग टू हॅव स्ट्रॉंगर मेसोमेरिक इफेक्ट. व्हाय? म्हणजे जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला केले तर ते लगेचच इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतात. व्हाय? सेकंड केस, नायट्रो ग्रुप ऍट मेटा पोझिशन विड्रॉ इलेक्ट्रॉन बाय वीकर इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि जर आपण त्यांना मेटा पोझिशनला सबस्टिट्यूट केलं तर ते कसा इफेक्ट दाखवतात? वीकर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओनली ॲज मेटा पोझिशन कॅनॉट इन्व्हॉल्व इन द रेझोनन्स विथ दी हायड्रॉक्सिल ग्रुप. हे कशामुळे होत आहे? कारण फिनॉलची मेटा पोझिशन रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. दॅट्स वाय मेटा पोझिशन नायट्रो ग्रुप weakens the negative inductive effect. Hence, म्हणूनच ortho and para nitrophenol are more acidic than meta nitrophenol. समजतंय? आता आपण काय डिस्कस केलं होतं आतापर्यंत? जर नायट्रो ग्रुप सबस्टिट्यूट केला फिनॉल रिंग मध्ये तर तो त्याची ऍसिडिटी वाढवतोय. ही झाली फर्स्ट केस. पण तो कुठे सबस्टिट्यूट केला तर? तो जर ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट केला तर आणि तरच तो ऍसिडिटी वाढवतो. जर तो मेटा पोझिशनला सबस्टिट्यूट केला तो रेझोनन्स दाखवत नाही. रेझोनन्स दाखवत नाही म्हणजे इलेक्ट्रॉनची मुवमेंट नाही. दॅट्स वाय दे आर गोइंग टू हॅव वीकर इंडक्टिव्ह इफेक्ट. हेन्स ऑर्थो पॅरा नायट्रोफिनॉल आर मोर ऍसिडिक दॅन. त्या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर त्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये जर ऑर्थो पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूशन असेल, दे आर मोर ऍसिडिक दॅन नायट्रोफिनॉल. Similarly, as the number of nitro group increases on phenol, जर number of nitro group increases on phenol, आपण अजून जास्त सबस्टिट्यूशन्स केले फिनॉल वरती, the acidic nature of phenol will increase. एक किंवा दोनच सबस्टिट्यूशन न करता आपण जर 3
तीन ठिकाणी सबस्टिट्यूशन केले तर त्याची ऍसिडिटी वाढते. मग खाली आपण ऑर्डर दिलेली आहे. इफ फिनॉल इज सबस्टिट्यूटेड विथ 3, it is more acidic than with 2, with 1, and then phenol. So what is the decreasing order of acidity of phenol? 2,4,6 nitrophenol is more acidic than 2,4-dinitrophenol. Then 4-nitrophenol, para position. This is ortho-para, this is para, this is ortho, and then relatively phenol. So what is the decreasing order? ही पण विचारली जाते. What is the decreasing order? 2,4,6-trinitrophenol is more acidic than 2,4-dinitrophenol. Then para-nitrophenol, that is 4-nitrophenol. Then ortho-nitrophenol, that is 2-nitrophenol. Then phenol. Okay. So इलेक्ट्रॉन डोनेटिंग फंक्शनल ग्रुप. आता आपण जी केस बघितली ते किती, त्याच्यामध्ये नायट्रो ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग होता. तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय फिनॉल रिंग पासून, त्यामुळे तो त्या रिंगला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि एनी फंक्शनल ग्रुप इफ इट इज गोइंग टू increase the stability of the ring, that means he is going to achieve the acidity of the functional group. Second case, if any functional group will be electron donating, तो त्याचेच इलेक्ट्रॉन्स त्या फिनॉल रिंगला देत असेल तर, so electron donating groups like amine, alkyl म्हणजे मिथाइल, इथाइल, प्रोपाइल will decreases the acidity of phenol. For example, cresol, मिथाइल फिनॉल. क्रिसॉल म्हणजेच काय? आपण ऑलरेडी क्रिसॉलचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. क्रिसॉल म्हणजे मिथाइल फंक्शनल ग्रुप फिनॉल मध्ये सबस्टिट्यूट केला असेल तर. सो फॉर एक्झाम्पल, क्रिसॉल और मिथाइल फिनॉल्स आर लेस ऍसिडिक कंपेअर्ड टू फिनॉल. हे काय आहेत? लेस ऍसिडिक दॅन दी फिनॉल. कारण ते काय करतायत? स्वतःचेच इलेक्ट्रॉन्स त्या रिंगला देत आहेत. ड्यू टू कसला इफेक्ट मिळव? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. बिकॉज they are going to donate their electrons and they are going to achieve the charge. त्यांनी त्यांचे इलेक्ट्रॉन्स दिल्यामुळे त्यांच्यावरती कुठला चार्ज येतो? पॉझिटिव्ह येतो. So positive inductive effect as well as hyperconjugation of methyl group. Hyperconjugation म्हणजे मिथाइल फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर असं बल्कियर असतं की ज्याच्यामुळे दुसरा कुठला मॉलिक्यूल त्या कंपाऊंडशी येण्यास रिॲक्ट व्हायला पॉसिबल होत नाही, त्याचं स्ट्रक्चर मोठं असल्यामुळे. सो ड्यू टू द हायपरकॉन्जुगेशन ऑफ मिथाइल ग्रुप, as both of these effect increases the electron density, as both of this amine and alkyl, as both of these effect increases the electron density on hydroxyl group. हे दोघं पण काय करतायत? That increases the electron density on hydroxyl group. Already oxygen atom varti there is much more of electrons, and then also these two functional group will donating their electrons to this oxygen, so hydroxyl group, and resulting in the low acidity of phenol. Hyperconjugation can operate only at ortho and para position, while inductive effect operate at all the three positions. So therefore orthocresol is least acidic. It is least acidic, and the decreasing order of acidity, जर आपण acidity ची decreasing order काढली तर phenol is more acidic than metacresol, कारण मेटा पोझिशन रेझोनन्स मध्ये टेक पार्ट करत नाही. सो मेटाक्रिसॉल, दॅन पॅराक्रिसॉल, दॅन ऑर्थोक्रिसॉल. म्हणजेच ऑर्थोक्रिसॉल पेक्षा फिनॉल इज मोर ऍसिडिक, कारण ऑर्थोक्रिसॉल, मेटाक्रिसॉल, पॅराक्रिसॉल मध्ये आपण कशाचं सबस्टिट्यूशन केलेलं आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग फंक्शनल ग्रुपचं, लाईक अमाइन अँड अल्काइल. So some of the substituted phenols with their pK value. आज टेबल आहे, याच्यामध्ये काय इंडिकेट केलेलं आहे? Which functional group is substituted and their pK values. Okay,
सो इन केस ऑफ फिनॉल मध्ये सबस्टिट्यूशनच नाहीये, सो फिनॉलची पीके व्हॅल्यू 10. ऑर्थोमिथॉक्सिफिनॉल, मिथॉक्सी नॉट मिथाइल, मिथॉक्सिफिनॉल पीके व्हॅल्यू 10. सबस्टिट्यूशन बघा OCH3, so they are going to show the negative inductive effect. कारण मिथॉक्सी फंक्शनल ग्रुप काय करणार आहे, इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करणार आहे. देन ऑर्थोमिथाइल फिनाइल, मिथाइल पीके व्हॅल्यू इज 10.3, बट तो काय करतोय, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट करतोय. कारण तो काय करणार आहे, त्याचे इलेक्ट्रॉन्स देणार आहे फिनॉल रिंगला, म्हणून तो काय दाखवतोय, कसला इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. क्लोरोफिनॉल, क्लोरीन ग्रुप जर ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट केला, दॅट इज ऑर्थोक्लोरोफिनॉल. द पीके व्हॅल्यू इज 8.6. सी, फिनॉल पेक्षा पीके व्हॅल्यू क्लोरोफिनॉलची कमी आहे, म्हणजे क्लोरोफिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन फिनॉल, बिकॉज they are going to show what type of effect, negative inductive effect. कारण तो काय करणार, इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करणार क्लोरीनची आउटर मोस्ट व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी, आउटर मोस्ट ऑर्बिटल. देन नायट्रोफिनॉल आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. ऑर्थो नायट्रोफिनॉलची पीके व्हॅल्यू इज 7.2. दॅट मीन्स ही इज गोइंग टू विड्रॉ द इलेक्ट्रॉन्स अँड शोज निगेटिव्ह मेसोमेर इफेक्ट अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. मेटानायट्रोफिनॉल पीके व्हॅल्यू 8.4. सी, याच्यापेक्षा जास्त आहे पीके व्हॅल्यू, सो ते दोघं पण तेच इफेक्ट दाखवणार. पॅरामिथॉक्सिफिनॉल, इथे फक्त ऑर्थोमिथॉक्सिफिनॉलची पीके 10, पॅरामिथॉक्सिफिनॉलची पीके 10.2. सेम इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह अँड पॉझिटिव्ह मेसोमेर इफेक्ट. पॅरामिथाइल फिनाइल 10.3, parachlorophenol 9.4, and paranitrophenol is 7.2. Okay, so these are all their pK values and their substitution, आणि तो कुठल्या पद्धतीचा इफेक्ट दाखवतात, this data. Okay, now these are some of the resonating structures of orthocresol, resonating structure of para-nitrophenoxide, and resonating structure of 2,4-dinitrophenol. Now why I am showing these structures? हे structures तुम्हाला draw करण्यासाठी for 2 marks they may ask for the draw these structures of resonating structures of following compounds. This is our first case, that is cresol, in which phenol functional group or phenol is substituted with methyl functional group. Ortho position la, current orthocresol. Okay, now phenol is going to have 4 unpaired number of electrons. These 4 unpaired number of electrons he will donate to this carbon atom. ज्यावेळी हा ऑक्सिजन या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करेल, दॅट टाइम त्याची व्हॅलन्सी वाढणार आहे. सॅटिस्फाय झालेली व्हॅलन्सी, त्याच्यावरती लोन पेअर अजून एक एक्स्ट्रा राहणार, ती एक्स्ट्रा झालेली लोन पेअर ही इज गोइंग टू डोनेट टू दी नेबरिंग कार्बन ॲटम. ज्यावेळी ते इलेक्ट्रॉन्स या कार्बन ॲटम पासून या कार्बन ॲटम वर येतील, दॅट टाइम दिस कार्बन ॲटम इज गोइंग टू हॅव more number of electrons, so he is going to donate to the next carbon atom. So likewise, generally 1 to 3 relation is shown in the resonating structure. See, oxygen is, जर आपण फर्स्ट केस बघितली तर 1, 2 and 3 हा जो एरोची पोझिशन आहे ती थर्ड पोझिशनला असते. सी, आता ह्या कार्बन ॲटम वरती इलेक्ट्रॉन आले, सो 1, 2 and 3, सो इथे झाला ह्या कार्बन ॲटम. अगेन जर निगेटिव्ह चार्ज इथं आला, देन 1, 2, 3 पोझिशन, 1, 2 and 3, सो दिस विल बी द एरो पोझिशन. एक अल्टरनेट पोझिशन एस्केप करायची आणि एरो ड्रॉ करायचा. व्हेनेवर, कधी पण तुम्ही, when you are going to draw the any aromatic structure, that time the position will be alternate. मधला एक पोझिशन वॅकंट सोडायचा आणि तो एरोची पोझिशन. सी, आता निगेटिव्ह चार्ज इथं आलाय, सो मी जम्प करणार 1, 2, 3, 1, 2 and third position. Now arrowच्या तिथं निगेटिव्ह चार्ज आला. Now again I am going to jump to the third position. So this will be considered as a 1. So 1, 2 and 3. Say, C, arrow position.
So in this manner, see arrow position. So in this manner, the resonance will be drawn, and this will be our final structure. अशाच पद्धतीनं the resonating structure of para-nitrophenol. आता para-nitrophenol हा कसला फंक्शनल ग्रुप आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग फंक्शनल ग्रुप आहे. या केसमध्ये ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन डोनेट करत होता कुणाला? रिंगला. बट या केसमध्ये नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार आहे. मग इलेक्ट्रॉनची मुवमेंट कुणाकडून कुणाकडे असणार? ऑक्सिजन कडून नायट्रो ग्रुप कडे. सो सेम पोझिशन, फिनॉल मधला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला. This hydrogen atom, oxygen atom will donate his number of electron to this carbon atom. ज्यावेळी तो इकडे इलेक्ट्रॉन्स देईल त्यावेळी हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार होणार. सेम केस, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, then 1, 2 and 3. आला 3 नंबरला निगेटिव्ह चार्ज, then again will be given to the 1, 2 and 3. Arrow will be at third position. So likewise, negative charge will be at third position. So likewise, there is migration and jumping of electron, and in this manner we can draw the resonating structures of the compound. So resonating structure of 2,4-dinitro. हे झाले एक substitutions असतील त्यावेळी. If the compound is substituted with 2 groups, so that time same position, same case, oxygen is going to release his proton, he is going to give the electrons to the neighboring carbon atom. जर या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन्स दिले, कार्बनची व्हॅलेन्सी वाढणार. सो इमिजिएटली हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड काय होतो? सॅच्युरेट होतो, and there will be lone pair of electrons on this carbon atom. आता या कार्बन ॲटम वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स झाले, तो काय करणार? नायट्रो ग्रुप हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करण्याचा प्रयत्न करणार. The moment this nitro group will withdraw the pair of electrons, so there will be formation of carbon nitrogen double bond. Okay, now असं झाल्यानंतर now this double bond will again jump their electrons to the 1 to 3 position. So 1, 2 and 3. So the negative charge will be coming to this carbon atom. So again history repeats. This nitro group will be having pair of electrons. So this nitro group will withdraw the electrons from this carbon atom. Again there is formation of carbon nitrogen double bond. So again history repeats, 1, 2, 3 position. So again this carbon atom will withdraw the electrons from this nitrogen atom. So likewise the cycle of movement of electrons from carbon to the nitrogen, from carbon to the nitro group will take place, and they are going to show the resonating structure. Whenever you are going to, ज्या वेळी तुम्ही resonating structure draw करायचं असेल त्यावेळेस फंक्शनल ग्रुप इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आहे की इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, आणि म्हणजे सबस्टिट्यूएंट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे की इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे, and movement of electron from 1 to 3 position. Alternate position the movement of arrow and movement of charge. The movement of charge will be on 1 to 3 position. So resonance forms of 3 structure, that is 2,4,6 trinitrophenol. And here 2,4,6 trinitrophenol ला काय म्हणतात? Picric acid, which is more acidic than phenol. का? Because 3 positions are substituted with nitro group, that is electron withdrawing group. That means this is more stable than phenol. Correct? It is substituted with stabilizing functional group. See, why metanitrophenol is less acidic than paranitrophenol? Justify. Give reason. Why metanitrophenol is more acidic than paranitrophenol? The acidity of nitrophenol or any acid for that matter is determined by the stability of the conjugate base. Acidity कशावरती determine केली जाते? Stability वरती. In the case of metanitrophenol and paranitrophenol, the relative stability can be determined by looking at the resonance structure. या दोघांचे जर resonating structures बघितले आपण तर the paranitrophenol has an additional resonance because where the negative charge is relocalized on the
ortho and oxygen on the nitro group, which is highly electronegative and therefore stabilize the charge effectively. This stabilization is not possible in the case of मेटानायट्रोफिनॉल. ऑर्थोनायट्रोच्या वेळी काय होतं, फिनॉलचा पण ऑक्सिजन तिथेच असतो आणि नायट्रोचा पण ऑक्सिजन तिथेच असतो, त्यामुळे त्यांना स्टॅबिलिटी करणं इझी जातं ॲज कम्पेअर्ड टू द स्टॅबिलायझेशन इज नॉट पॉसिबल इन द केस ऑफ कुणाच्या बाबतीत मेटानायट्रोफिनॉल, बिकॉज देर इज नो अपॉर्च्युनिटी व्हाया रेझोनन्स फॉर delocalization of nitro group, and this is achievable in case of paranitrophenol. So that paranitrophenol is more acidic than orthonitrophenol. Okay, so these are the resonating structures and these are the pK values. Now this pK values of every structure we have seen. For cyclohexanol it is 16, for phenol it is 10, for paracresol it is 10.2, for orthochlorophenol it is parachlorophenol it is 9.2. So these are the pK values of some compounds. See the pK value of 2,4,6 trinitrophenol it is 0.3. That means see the acidity of this. Lower the pK value, more will be the acidity. That's why this pK value is too much less. That means this picric acid, that is 2,4,6 trinitrophenol, is more acidic than. Now question is there 100%. Okay. Now let's look at a question. Why picric acid is more acidic than benzoic acid? Give reason, justify why picric acid is more acidic than benzoic acid. Because picric acid is more acidic than benzoic acid because picric acid contains 3 nitro group, which is electron withdrawing group. Presence of electron withdrawing group on the ring increases acidic characters on the acidic character of the phenol ring. On the other hand, presence of electron donating group on the ring decreases the acidity. Okay, so this is all about phenol. So what we have discussed today: acidity of phenol, comparison of phenol with aliphatic alcohol, comparison of phenol with cyclohexanol, comparison of phenol with cyclohexane carboxylic acid, resonance of phenol, resonance of cyclohexane, resonance of cyclohexane carboxylic acid, and the very important point is effect of substituent on acidity of phenol. These very important points we have discussed today. Now immediately move towards to the chat box and drop your attendance here. First, attendance द्यायचा आहे फास्ट. दिस इज वन थिंग. मीच काय कुणीही तुम्हाला कधीही कॉल करणार आहे एएमसी साठी. एएमसी यू नो ना, दॅट्स वाय तुम्ही पेन आणि पेपर घेऊन रोज जे काही झालंय ते लिहून घ्यायचंय. मी काल डाटा मागितला तर तुमच्या कुणाकडेही डाटा नव्हता. तो इथून पुढे लेक्चरला नोटबुक घेऊनच बसायचंय.